हाय एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग। काल होता श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार। मग सकाळ सकाळी देवांची पूजा करून घेतली, त्यानंतर उमराचे सुद्धा पूजन करून घेतले। सकाळ सकाळी देवाची पूजा वगैरे केली की मन इतकं प्रसन्न होऊन जाते की विचारूच नका। घर अगदी सुगंधित होऊन जाते, घराचं वातावरण सुद्धा। आणि या भुईमुगाच्या शेंगा घेऊन आली होती बाजारामधून, तर त्या सुद्धा शेकून घेतल्या। शेंगा शेकताना जो सुगंध येतो मातीचा खूपच छान येतो, मला खूपच जास्त आवडतो। तुम्हालाही आवडतो का मातीचा सुगंध? आणि असं काही स्पेशल दिवस असला म्हणजे पूजा करायला थोडा उशीरच लागतो आणि कामे सुद्धा आवरावून गेली होती। मग उपास असल्यामुळे थोड्या शेंगा खाऊन घेतल्या आणि लगेचच चहा सुद्धा ठेवला होता। आणि उपास असल्यामुळे पुढची कामे करायला थोडी एनर्जी तर पाहिजेच, म्हणून चहा सुद्धा घेऊन घेतला। तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला। आणि शनिवारी बाजार आणला होता, त्यामध्येही कटरले सुद्धा आणले होते। इतके महाग आहेत की विचारूच नका, 50 रुपयाचे पावशेर आहे। 2 आठवडा झाले मी वाटच बघते आहे की केव्हा स्वस्त होतील, पण स्वस्त व्हायचे नावच घेत नाही। म्हणून फक्त मी 25 रुपयाचेच आणले होते आणि आम्हा दोघांनाच आवडतात, म्हणून एक बटाटा टाकला तर भाजी पुरेशी होईल। त्यानंतर संध्याकाळची तयारी सुद्धा करून घेतली आणि आठवडाभर लागणारा दाण्याचा कूट सुद्धा संपला होता, तर तोही करून घेतला। आणि संध्याकाळच्या भाजीमध्ये मस्त भरलेले वांगे आणि बटाट्याची भाजी बनवणार होती, तर तीच तयारी सुद्धा मी करून घेतली। नंतर दिवाबत्ती करून घेतली, तुळशीला सुद्धा दिवा लावून घेतला। आणि भोले बाबाला प्रसादामध्ये चढवण्यासाठी आज मस्त लुसलुशीत असा शिरा बनवला होता। त्यानंतर देवाला सुद्धा नैवेद्य दाखवून घेतले। आणि आजच्या जेवणामध्ये मस्त 2 प्रकारच्या भाज्या, शिरा आणि पोळ्या बनवल्या होत्या। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा मिनी व्लॉग? मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।